अमोल मिटकरी सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे. काय नेमकं सांगण्याचा प्रयत्न होता? त्यांनी असं देखील सांगितलं आपला गेम होईल. मग कोणाचं षडयंत्र होतं आणि कोण होते ते? एखाद्या व्यक्तीच्या मनातल्या इतक्या महिन्याच्या असलेल्या व्यथा त्यांनी आज मोकळ्या केल्या. ते बोलले. त्यांचं बोलण्यामागचा उद्देश हा होता की गेल्या सकाळच्या शपथविधीच्या वेळेस ज्यावेळेस दादा तयार झाले त्यावेळेस साहजिक आहे दादांचे विश्वासू म्हणून मुंडे साहेब ओळखल्या जातात. त्यांनी दादांना काही गोष्टी सांगितल्या असतील ज्या त्यांच्या लक्षात येत होत्या. आजही अनेक ठिकाणी दादांच्या मागं कुरघोड्या करणारी काही लोक आमच्या निदर्शनास आली की आम्ही आमचं कर्तव्य म्हणून आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना त्या गोष्टी आमच्या पद्धतीने सांगत असतो की दादा बघा तुमच्या मागे हे असं असं बोलतायत वगैरे वगैरे. मग कुठेही असू देत ते तशा पद्धतीनं त्यांनी त्यांना सूचित केलं होतं आणि सांगितलं होतं की दादा आपल्याला शपथ घ्यायला लावतील आणि शपथ घेतल्यानंतर मग जे तुमच्यासोबत शपथविधीला असतील ते परत माघारी जातील आणि सांगतील का ते आम्हाला माहीतच नव्हतं. त्याचं उदाहरण म्हणजे डॉक्टर राजेंद्र शिंगणेचं बघा. त्यावेळेस शपथविधीच्या वेळेस ते हजर होते आणि दुपारी 2 वाजता ते स्वतः म्हणतात की मला माहीत नव्हतं, मी झोपेत होतो आणि नेलं. म्हणजे अशा प्रकारे जे काही त्या काळात वक्तव्य झाली किंवा अशा प्रकारे जे काही बोलल्या गेलं त्यांचा उद्देश हाच होता की अजितदादांना टार्गेट करावं, त्यांना विलन करावं. आता कसं आहे की अलीकडच्या काळामध्ये आज हे शिबिरामध्ये त्यांना मन मोकळं करायचं होतं, त्याच्यामुळे त्यांनी ती जुनी आठवण सांगितली. आणि ही गोष्ट खरी होती की मुंडे साहेब अत्यंत विश्वासू असल्यामुळे त्यांनी दादांना अलर्ट केलं होतं की शपथविधी घेऊन शेवटी आपणच जाणार, बाकीच्या म्हणजे आपणच टार्गेटवर असणार, बाकीच्यांचं काही कोणाचं नुकसान होणार नाही. ती आज त्यांनी लोकांसमोर मांडलं. आणि तसं झालेलं दिसतंय. 100% झालेलं आहे. काही एखादी सुप्त टोळी, इतिहास साक्षी आहे की संभाजी महाराजांचा ज्यावेळेस राज्याभिषेक झाला 1681ला त्यावेळेस संभाजी महाराजांनी सगळी स्वराज्याची सूत्र आपल्या हाती घेतली होती आणि त्यावेळेस मग अनेक तिथलेच सहकारी त्या काळामधले महाराजांच्या विरोधात जायचे. त्यावेळेस कवी कलश येऊन महाराजांना सांगायचे. आता त्याची पुनरावृत्ती हे दिसते 19 मधला काळ की दादांच्या हाती सगळी सूत्र जात आहेत का याची भीती काही लोकांना होती. आणि ज्यावेळेस दादांनी षण्मुखानंदला हे बोलून दाखवलं होतं की मला आता विरोधी पक्षात रस नाही आहे, मला तुम्ही संघटनेची जबाबदारी द्या, त्यावेळेसपासून तुम्ही बघा की दादाला कसं बाजूला करता येईल याकरता एक चांडाळ चौकडी जमली होती. आणि जशा प्रकारे चांडाळ चौकडीचं नेतृत्वच हे डॉक्टर जितेंद्र आव्हाड नावाची व्यक्ती करत होती, त्याच्यामुळे त्यांच्या नेतृत्वात हे चांडाळ चौकडीने केलेलं कुभांड होतं आणि ते भांड आज फोडलं. निश्चितच या दरम्यान दादांनी देखील काही सूचना केलेल्या आहेत. काय होतं ते? दादांच्या सूचना ह्याच होत्या की आता फक्त पदं घेऊ नका. अनेक लोकांनी पक्षाच्या सोबत पडतीच्या काळामध्ये जे प्रामाणिकपणे राहिले त्यांनाच इथून पुढे मान सन्मान असेलच, पण पक्षाच्या म्हणजे लोकसभेच्या धुळधाणीनंतर पक्ष अस्तित्वातच राहणार नाही असे काही लोक जी काही होती तीच आज गर्दी करताना बऱ्यापैकी दिसत आहेत की संघर्षाच्या काळात जे पक्षासोबत पाहिजे ते नसतात आणि मग सत्ता आली की दादा आता आम्हाला पदरात घ्या. तर अशा लोकांना माफी केली जाणार नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही धर्मशाळा नाही. या पक्षाला एक डिसिप्लिन असला पाहिजे असं सर्व प्रामाणिक कार्यकर्त्यांचं मत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची आता दादांना विनंती होती आणि दादांनी ते भाषणात मांडलं की ज्यांना सांगितलं की तुम्ही जाऊ नका निवडणूक लढवायला, पण त्यांनी निवडणूक लढवली, पक्षाला बाजूला ठेवलं, त्यांचं डिपॉझिट पण गेलं, अशा लोकांनी आता परत पदर पसरावा, मला पक्षात घ्या, हे होणार नाही. त्याच्यामुळे एक कडक शिरस्ता, एक नियमावली, आगामी काळामधले विभागीय अधिवेशनं आणि आगामी काळामध्ये पक्षाची दिशा ही महाराष्ट्रात वाटचाल करून एक स्ट्रिक्टली वॉच टॉवर ठेवला जाईल आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 1 नंबरचा पक्ष कसा करता येईल या अनुषंगाने दादांनी त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.